हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र जी पाटिल साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र जी पाटिल साहब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा अण्णासाहेब पाटील तुम्ही अमर रहे। अण्णासाहेब पाटील तुम्ही अमर रहे। अण्णासाहेब पाटील तुम्ही अमर रहे। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण या विषयावर गेली 4 दिवस आमदार राजभैरव त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसले. आज या आंदोलनाचा 5वा दिवस आहे आणि आज या 5व्या दिवशी या ठिकाणी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब या ठिकाणी या आंदोलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपलं सर्वप्रथम तमाम समाज बांधवांच्या वतीनं व बार्शी तालुक्याच्या वतीनं सहर्ष स्वागत. वर बसलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे, सगळ्यांनी खाली यायचं. सगळ्यांना विनंती आहे. सर्व समाज बांधवांना विनंती आहे की सगळ्यांनी सहकार्य करायचं. मध्ये नका येऊ, मध्ये नका येऊ, पुढे येऊ नका. संदीप पुढे आला. संदीप सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अमर रहे. अमर रहे. अण्णासाहेब पाटील अमर रहे. अमर रहे. अमर रहे. अण्णासाहेब पाटील अमर रहे. सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यायचे. मी सर्वप्रथम या आंदोलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आमदार राजभैरव यांनी मानाची भगवा शाल व आपल्या सर्वांचं निशाण असलेली भगवी टोपी देऊन या ठिकाणी करावं. एक मराठा. एक मराठा. मराठा भूषण आमदार राजभैरव तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. विशेष अधिवेशन झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. विशेष अधिवेशन झालंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अमर रहे. अमर रहे. अण्णासाहेब पाटील अमर रहे. अमर रहे. अमर रहे. अण्णासाहेब पाटील अमर रहे.
संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांना पण मी नम्रपणे विनंती, गेली 10 दिवस झालं मीडियाच्या माध्यमातून आणि 5 दिवस झालं हे विशेष अधिवेशन ओबीसी गटातून आरक्षण मराठा समाज बांधवांना द्यावं याकरता विशेष अधिवेशन बोलवावं ही मागणी माननीय अध्यक्ष साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, सर्व पक्षांच्या अध्यक्षांना या ठिकाणी केले आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आम्हाला पुन्हा एकदा बार्शीकरांना आदरणीय आमचे कैलासवासी अण्णासाहेब पाटलांची आठवणीचा उजाळा या ठिकाणी येतो की त्यांचे सुपुत्र आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांनी या ठिकाणी आंदोलनाला भेट दिलेली. खऱ्या अर्थानं आपल्या सर्व राज्याला माहित आहे की आज या आरक्षणाचे खरे जनक कोण, ज्यांनी या ठिकाणी सुरुवात केली. या बार्शीमध्ये सभा घेतली त्यावेळेस माझं पाटील साहेब माझं वय 11 होतं. माझं थोरला भाऊ किंवा आमचे बिटू जाधव या ठिकाणी बाळासाहेब गव्हाणे, किरो गव्हाणे, त्याचबरोबर आमचे शंकरराव गरड, आप्पासाहेब पवार ही सगळी जुनी जाणती माणसं, त्याचबरोबर सोलापूरचे आमचे दास शेळके साहेब, विजय मुळीक साहेब, रसाळे साहेब, कोल्हे साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी कार्यरत होती. मी अत्यंत लहान होतो, वयाच्या 16 वर्षापासून मी सक्रिय झालो. 17 ते 18 वयाच्या दरम्यान मला शेळके साहेबांनी शहर प्रमुख मराठा महासंघाची ती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पार पडत असताना आम्ही संपूर्ण मराठा महासंघाच्या शाखा कार्यान्वित करत असताना त्यावेळेस पासून या लढ्यामध्ये सातत्याने आम्ही कुठलाही लढा उभारला त्या लढ्यामध्ये आपण सातत्याने या ठिकाणी बार्शीकरांनी, बार्शीतील सर्व मराठा समाज बांधवांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड अशी मोठी ताकद कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून पुरी होती आणि आजही अण्णासाहेब पाटलांना मानणारा फार मोठा वर्ग आज या बार्शी तालुक्यामध्ये, बार्शी शहरामध्ये कार्यरत आहे. आणि माझी आपल्याला आता खास करून नम्रतेची विनंती आहे की आपण आता वेळोवेळी या ठिकाणी लक्ष घालावं अशी आम्ही या संपूर्ण बार्शीकरांच्या वतीनं आपल्याला नम्रपणे मी या ठिकाणी विनंती करतो. कारण या ठिकाणी आपल्या संपूर्ण मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावं ही गेली 40 वर्ष होऊन गेली. जे मराठा समाजाचे आरक्षणाचे जनक होते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी ही मागणी लावून धरली. त्यांचं सर्वोच्च बलिदान या ठिकाणी मराठा समाजासाठी, संपूर्ण राज्यासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. हे कुणीही नाकारून चालत नाही आणि याकरता सातत्यानं आरक्षणाचा लढा हा उभा राहत गेला. बार्शीकरांनी कुणीही आंदोलन केलं साहेब, कुणी अण्णासाहेब पाटलांच्या नंतर कुणीही आंदोलन केलं तर त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. आपणही मोर्चा काढला, आक्रोश मोर्चाला आम्ही हजारोच्या संख्येने आलो. कधीही कुठलं आंदोलन उभा राहिलं तर कधीही बार्शीकरांनी मोर्चा असेल किंवा आपले 58 मोर्चे निघाले, सोलापूरचा जो मोठा मोर्चा निघाला त्यामध्ये प्रचंड बार्शीकरांनी सहभाग घेतला आणि तीच भूमिका आम्ही या ठिकाणी सर्व बार्शीकर मांडत असताना थोडा कुणाचा समज, कुणाचा गैरसमज होते साहेब, त्याचं आम्हाला फार मोठं दुःख या ठिकाणी झालं. कारण या ठिकाणी आमची प्रामाणिक भावना आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न येता एक योग्य दिशेने या ठिकाणी हा आरक्षणाचा लढा जावा. कारण या ठिकाणी आता 288 आमदार आहेत, सगळे पक्ष आहेत, परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्पष्टपणानं भूमिका मी या ठिकाणी साहेब घेतली, माझी आपल्यालाही नम्रपणे विनंती आहे की तीच भूमिका सगळ्याच पक्षांनी या ठिकाणी घेणं गरजेचं. आज या ठिकाणी आत एक, बाहेर एक, अंधारात एक, उजेडात एक भूमिका घेतली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सातत्यानं आपण पण पाहताय साहेब. आपण फार मोठ्या पदावरती आज कैलासवासी अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आपल्याला साहेब. आपण जवळपास 6000 कोटीहून अधिक रुपये या ठिकाणी मराठा समाज बांधवाला या ठिकाणी वितरित केले. फार मोठं काम आपल्या माध्यमातून आज इतकं गोरगरिबाच्या शेतकऱ्यांच्या मुलाला ट्रॅक्टर, तर हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. आज आपण छोटे मोठे जवळपास उद्योग व्यवसाय करण्याकरता सरकार व्याज भरते, आपण त्या याच्यातून कर्ज या ठिकाणी वितरित केलं. ते सारखी योजना आहेत, कुणबीचे दाखले हुडकून देणे, सगळे विषय आपल्या माध्यमातून या ठिकाणी फार गतीने या ठिकाणी चालू आहेत. आणि यामध्ये फक्त एवढीच माझी नम्रपणाने विनंती होती की कुठलंही राजकारण याच्यामध्ये न येता हा मराठा समाजाचा लढा व्यवस्थितरित्या आणि ज्या ठिकाणी न्याय मिळणार आहे
त्याच ट्रॅकवरती यावा एवढीच माझी या ठिकाणी प्रामाणिकपणाची मागणी आहे. म्हणून मी एक या ठिकाणी सातत्यानं आरक्षण हा विषय येत असताना वेगवेगळ्या माध्यमातून तो थांबायला तयार नाही किंवा सातत्यानं पुढे येतो तर मग ह्याला विधानसभेचं विशेष अधिवेशन घेऊन सगळ्याच पक्षांनी 100% प्रामाणिकपणानं स्पष्ट भूमिका मांडल्याशिवाय हा विषय या ठिकाणी सुटणार नाही. कारण मी आज तमाम माझ्या सर्व बांधवांना मी नम्रपणे आणखी सांगू इच्छितो की या आंदोलनाचा दहसमज किंवा गैरसमज कुठला करून घेऊ नये. कृपया माझी नम्रतेची विनंती आहे. कारण या ठिकाणी सगळेजण स्पष्टपणाने मी सांगू इच्छितो की अत्यंत विचित्र अशी परिस्थिती निर्माण होते. मग देशावरती जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर सर्व पक्षांना बैठकीला बोलवूनच निर्णय घेतला जातो. ही सुद्धा दोन्ही समाजामधली फार मोठी तेढ निर्माण करणारा हा प्रश्न आहे. यामध्ये सगळ्याच पक्षांनी हस्तक्षेप करून एकमुखी निर्णय घेणं गरजेचं आहे. नाहीतर ज्या त्या आमदाराला मोकळं सोडायचं जो तो आमदार स्वतंत्रपणानं आपापली भूमिका मांडन. परंतु याच्यात कुणीही राजकारण आणू नये ह्या भूमिकेचा मी आहे. त्यामुळे माझी विशेष अधिवेशन घ्यावं ही माननीय अध्यक्ष साहेबांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आणि सगळ्या पक्षांकडे साहेब मी विनंती केलेली आहे. आणि विनंती करत असताना आपणही एक एवढा मोठा लढा देणारे एक महान व्यक्तिमत्वांचे सुपुत्र आपणही आमचं काही चुकत असेल किंवा आम्ही आंदोलन करतोय हे जर चुकीचं काय असेल तर आम्हाला योग्य मार्गदर्शन करावं. आणि जो सातत्यानं मराठा समाज आहे सातत्यानं संभ्रम निर्माण करून दिला जातो मराठा समाजामध्ये हा संभ्रम आपल्याशिवाय दूर होणार नाही अशी आमची सगळं मराठा समाज बांधवांची भावना आहे साहेब. तर त्या मराठा समाजाच्या दडलेल्या अंतकरणातल्या भावनेला आपण वाट करून देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नरेंद्र अण्णासाहेब पाटील हाच होऊ शकतो असं या ठिकाणी माझं एक मराठा समाजातला मराठा महासंघातला चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. आणि इतरांनी सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. आणि आदरणीय अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी या आंदोलनाला भेट देण्याकरता आले त्याबद्दल समस्त बार्शीकरांच्या वतीनं मी आपलं ऋण व्यक्त करतो. आणि असंच सातत्याने भेटी द्या. आणि 22 तारखेचं सुद्धा साहेब आजच आमंत्रण देतो आपण तो एक डबल हेल्पाटा झाला तर होऊ द्या. आपल्या शुभ हस्ते 1990 पासून साहेब मराठा महासंघ या चळवळीतलं एक केंद्रबिंदू आहे बार्शी. आणि सगळे जुनी जाणती मंडळी होती साहेब. 1990 साली पहिली बैठक झाली आणि एक मराठा मंदिर करण्याचं स्वप्न सगळ्यांचं होतं. परंतु काय आर्थिक अडचणीमुळे ते होत नव्हतं. जवळपास ते आता किंमत होऊन साहेब 1.25 कोटीपर्यंत गेली. मी काय माझं कौतुक सांगणार नाही परंतु साहेब जी फुलाची पाकळी सर्व समाज बांधवांना दिली आणि शेवटचा एक मास्टर स्ट्रोक मी थोडा देण्याचा प्रयत्न केला आणि ते पूर्ण होताना दिसतंय. सगळ्या मराठा समाज बांधवांची मागणी आणि इच्छा पूर्ण झालेली आहे साहेब. आणि त्या वास्तूचं जे अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून चळवळ मराठा महासंघाची उभा राहिली त्याच्यातनं त्या मराठा मंदिराचं एक नावारूपाला आलेलं जे स्वरूप होतं ते पूर्ण होताना दिसतंय. त्याकरता एक आपण 22 तारीख आपण दिलेली त्या तारखेला एक यावं आणि सगळ्या अण्णासाहेबांच्या बरोबर काम केलेल्या सगळ्या जुन्या सहकार्यांना त्या कार्यक्रमाला आपण घेऊन यावं एवढी नम्रतेची विनंती करतो. आणि दुसरा एक मुद्दा साहेब असा आहे की शासनानं चंद्रकांतदादांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करून मुलींचं शिक्षण मोफत केलं आहे. हीच एक दुसरी मागणी आहे की साहेब जो सगळ्यात मोठा जो विषय तो मुलांच्या पण शिक्षणात असेल. मुलांचंही शिक्षण उच्च शिक्षण आणि जे शिक्षण आहे सगळंच ते मोफत व्हावं एवढी एक मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या गोरगरीब पोरांची मागणी आहे. ही एक मागणी आपण आपल्या माध्यमातून पुढे न्यावी अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करून आपण सर्वांना मार्गदर्शन करावं अशी नम्रतेची विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की नरेंद्र पाटील साहब तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं. आमदार राजभवन तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रणाम आणि वंदन करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापकीय अध्यक्ष माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांना प्रणाम आणि वंदन करून मराठा चळवळीमध्ये ज्यांनी मराठा समाजाच्या तरुण तरुणींना आरक्षण मिळण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं ते 40 आमचे शूरवीर त्यांनाही प्रणाम आणि वंदन करून आज बार्शीच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली, पण विशेष म्हणजे आंदोलनाच्या निमित्ताने। आणि हे आजचे जे आपले आंदोलन करते आहेत ते स्वतः आमदार राजेंद्र राऊत साहेब, ज्या तरुणपणामध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये ज्यांनी आपल्या तरुणपणामध्ये कार्य चालू केलं, राजकारणामध्ये कुठल्याही व्यासपीठावर गेले, कुठल्याही पक्षाकडे गेले तरी मूळचा विषय कधी न सोडता मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं ही मूळची त्यांची मागणी। खरं म्हणजे आज या आंदोलनामध्ये त्यांना बसावं लागतं हे एक दुर्भाग्य आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेचं अधिवेशन होतं, ज्या अधिवेशनामध्ये आमदाराला बोलता येतं, बोलायला वेळ दिला जातो, ज्या विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आमदारांच्या बोलण्याच्या माध्यमातून राज्य सरकारला मग सत्ताधारी पक्ष असो को विरोधी पक्ष असो याला विचार पडण्यामध्ये भाग पाडलं जातं। सगळ्यात मोठं सभागृह महाराष्ट्राचं, त्या सभागृहामध्ये राजेंद्रजी राऊत साहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी ते बोललेले। बऱ्याचशा वेळेला याचं भाग भांडवल जास्त होत नाही, याचं कुठेतरी जास्त पब्लिसिटी होत नाही, याची कुठेतरी चर्चा होत नाही। याचा अर्थ राजेंद्र राऊत बोलत नाहीत का, असं होतं का? आणि उगीचच कुणीतरी राजेंद्र राऊतांच्या बद्दल एक समाजामध्ये गैरसमज निर्माण करून दिला जातो। राजकारणामध्ये ज्या वेळेला तुम्हाला विकास निधी लागतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतं। आदरणीय राजेंद्र राऊतजी साहेब हे अपक्ष आमदार आहेत आणि अपक्ष आमदाराला सत्ताधारी पक्षाकडनं जर काम करून घ्यायचं असेल आणि ते कुठलं काम, आपल्या मतदारसंघातलं काम नक्कीच आहे। कधीतरी आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ते भेटले, त्या काळामध्ये कालांतराने त्यांना अजितदादा पवारांना भेटावं लागलं, कालांतराने एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांना भेटले, कालांतराने देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटले, परत अजितदादांना भेटले, परंतु या सगळ्या भेटीमध्ये आपल्या तालुक्याचा विकास हा फार मोठ्या प्रमाणामध्ये असतो। मराठा चळवळीमध्ये त्यांची भूमिका फार स्पष्ट आहे। यथा कदाचित मी माझ्या वडिलांना फार कमी वेळा पाहिलं, परंतु त्यांनी प्रत्यक्षामध्ये वडिलांचं कार्य पाहिलेलं आहे कॉलेजच्या जमान्यामध्ये, ही महत्त्वाची बाब आहे। त्यांच्या ट्विटरवरती त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये कधी सह्याद्रीला भेटलो तर हातात कागद काय, मराठा आरक्षण, मग दुसरा कागद काय, नरेंद्र ते महामंडळामध्ये बार्शीमध्ये लाभार्थी वाढवायचे, आम्हाला वेळ द्या, बँकेचा प्रश्न आहे। कधी कागदपत्र तुमच्या सारथीमध्ये तालुक्यामध्ये सारथीच्या माध्यमातून अजून चांगलं काम व्हायला पाहिजे, कागदपत्र हातात आहे तर आमच्या मतदारसंघामध्ये मराठा भवन त्याचबरोबर विकास कामं झाली पाहिजे। आता हे आमदार स्वतःसाठी काय केले, मतदारसंघासाठी केलं, मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी केलं, या तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या व्यक्तीने प्रयत्न केला। अचानकपणे टीव्ही मध्ये आम्ही जी बातमी पाहिली, ती बातमी पाहिल्यानंतर आम्हालाही वाईट वाटलं। मी सहज त्यांना फोन केला, त्यांच्या काही बैठका त्या जालन्यामधल्या मी पाहिल्या,
तर मी कुतूहलाने विचारलं, तुम्ही एक चांगला निर्णय घेताय, तुम्ही भेट घेताय, त्यांची बाजू तुम्ही सभागृहामध्ये मांडताय, त्यांची बाजू तुम्ही वरती नेत्यांपर्यंत पोहोचवताय, चांगली गोष्ट आहे. पण अचानकपणे कुठे भडका पडला मला कळलं नाही. परंतु एक लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणी मराठा समाजासाठी काय मागणी केली तर तो मराठा द्वेषी. हे सगळ्यांनी डोक्यामध्ये काढून टाकलं पाहिजे. माझ्या वडिलांनी 1980च्या दशकामध्ये ज्या वेळेला मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे, मग वडिलांनी या ठिकाणी दौरे केलेले आहेत. वडिलांनी मुंबईमध्ये 22 मार्च 1982 ला ज्या वेळेला मोर्चा काढला आणि अंतिम निर्णय घेतला की मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही तर उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही, टोकाची भूमिका घेणारे माझे वडील त्यावेळेला होते. माझी किती मोठी भूमिका आहे. पण वडिलांच्या नंतर हे नेतृत्व कधीतरी स्वर्गीय अण्णासाहेब जावळेंनी चालवलं. हे नेतृत्व मराठवाड्यामध्ये कधीतरी प्राध्यापक देविदास वडजे सरांनी त्या ठिकाणी दाखवलं. अण्णासाहेबांच्या चळवळीची प्रेरणा घेऊन स्वर्गीय विनायकराव मेटेंनी चालवलं. मग काय या मराठा चळवळीचं मुक्तिपत्र नरेंद्र पाटलांकडे आहे का? सगळेच मराठे आहोत. अहो, आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी 288 आमदाराला अधिकार आहे. तो कुठल्या एकट्याला मुक्तिपत्र दिलेलं नाहीये. कुणीच तडजोड केलेली नाही. मी माझ्या वडिलांच्या विचाराशी कधीच तडजोड केली नाही, हे मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. फक्त एवढंच आहे, मला एक लक्षात आलं, 1980 ला वडिलांनी जे बलिदान दिलं त्या बलिदानानंतर या राज्य सरकारमध्ये वेगवेगळ्या नेत्यांनी, सत्ताधाऱ्यांनी कधीच मराठा समाजाकडे पाहिलं नाही. महामंडळ स्वर्गीय मनोज जोशी साहेबांनी बनवलं, परंतु 99 नंतर या महामंडळाला चालना दिली नाही. ज्या महामंडळाची व्याप्ती आज महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजक घडवण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं. आणि म्हणून मला वाटलं की बरोबर आहे, आंदोलन सगळेच करतात, परंतु प्रत्यक्षामध्ये उन्हाताळामध्ये बसून आंदोलन करून आपल्या आयुष्याचं बलिदान दिल्यानंतर आरक्षणाच्या माध्यमातून जे काही फायदे होणार आहेत त्या फायद्यांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक होऊ शकतो. हेच मी या ठिकाणी काम केलं. आज मगाशी मी बार्शी तालुक्याची माहिती घेत होतो. 2,500 मराठा उद्योजक तुमच्या तालुक्यामध्ये झालेले आहेत. मी हायवेच्या नाक्यापासून 15-20 लोकांना भेटत आलोय. प्रत्येक लाभार्थ्याला भेटलो. त्या लाभार्थ्याला भेटून त्यांनी आपले मुद्दे मांडले. एक तर तरुणांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. 10 लिटर पासून 10 लिटरचं त्यांनी त्या ठिकाणी चिलिंग प्लांट टाकलं. चिलिंग प्लांट टाकल्याच्या नंतर आता मोटरसायकलचं शोरूम त्यांनी त्या ठिकाणी टाकलं. पहिल्या टप्प्यातलं कर्ज फेडलं आणि तो आता मोठा उद्योजक झालाय. हे आमच्या लोकांच्या त्यागातून घडलेलं आहे. नक्कीच आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार कायद्याच्या चौकटीमध्ये जरी अडकलं असलं तरी आपण सर्वांनी ताकद लावणं गरजेचं आहे. आदरणीय राऊत साहेबांशी ज्या वेळेला माझं बोलणं झालं त्यावेळेला राऊत साहेबांनी मला सांगितले की साहेब, आमच्या तालुक्यामध्ये गेले काही वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय आणि आता मला यश आलं. एक मराठा भवन मी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. लगेच त्यांनी मला सांगितलं, साहेब तुम्हाला 22 ला वेळ आहे. मी लगेच मान्य केली. 22 तारखेला मराठा उद्योजक आणि ज्या स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी या चळवळीमध्ये काम करताना त्यांच्या बरोबर जे सवंगडी होते, जे त्यावेळेचे तरुण होते, ते तरुण आजही या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत, आपल्या तालुक्यामध्ये आहेत. त्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन, त्या सगळ्या मावळ्यांना घेऊन आपण एक छानसा कार्यक्रम करू आणि परत एकदा अण्णासाहेब पाटलांचे विचार या महाराष्ट्रामध्ये पसरवत असताना आरक्षणाचा लढा हा शेवटच्या टोकापर्यंत नेऊ, हे तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून राजेंद्र राऊत साहेबांनी सुरू केलेलं जे आंदोलन आहे, मला धक्का बसला आणि मला काही गोष्टी पटल्या नाही. परंतु राऊत साहेबांना मी म्हटलं, राऊत साहेबांची भूमिका फार स्पष्ट होती. म्हणले साहेब,
राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब 1 दिवसाचं अधिवेशन बोलवलं पाहिजे। हा मुद्दा मला व्यवस्थित पटला आणि मी ताबडतोब या ठिकाणी त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलो। गावच्या प्रत्येक मराठा समाज जो राजकारण सोडून आहे, मी शब्द व्यवस्थित वापरतोय बघा, राजकारण सोडून आहे तो तुमच्या बरोबर या ठिकाणी पाठीशी उभा राहील। कालपर्यंतची मराठा चळवळ कालपर्यंतची मराठा चळवळीमध्ये आमचं सगळ्यांचं योगदान होतं, परंतु आता मराठा चळवळीला एक वेगळं वळण लागलं पाडापाडीचं, आणि त्यामुळेच या मराठा चळवळीमध्ये आमची एकी कुठेतरी भरकटत चालली आहे का हा प्रश्न मला पडला। आणि राऊत साहेबांनी जी भूमिका घेतली ती भूमिका मला पटली आणि म्हणून या ठिकाणी मी आलेलो। मी जास्त अधिकचा वेळ घेणार नाही, परंतु मी हे नक्कीच सांगेन की संघर्ष करावा लागतो, त्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही। जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आपला आवाज हा राज्यापर्यंत पोहोचलेला आहे। आता ह्या तालुक्याचा आवाज उभ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची प्रत्येक मराठा समाजाची जबाबदारी आहे। आपण ती व्यवस्थितपणे हाताळू एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि आदरणीय राजेंद्र राऊत साहेब, आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेबांनी जो घेतलेला निर्णय, त्याला मी नरेंद्र अण्णासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी देतो। ओबीसी मधून आरक्षणाची जी आपली मागणी आहे, या मागणीला आपल्या ताकदीला नक्कीच त्या ठिकाणी यश येईल, हे जाहीरपणे मी तुम्हाला सांगतो। परंतु ज्या मराठ्यांना पूर्वी प्रमाणपत्र जर मिळालं नसेल अशांकरिताही आपल्याला ईडब्ल्यूएस वरती लक्ष देणं फार गरजेचं आहे। रावसाहेब, आपण तुम्हाला सांगतो, ईडब्ल्यूएस हे आरक्षण केंद्र शासनातले आहे, त्याची खरी व्याख्या काय आहे, आर्थिक निकषावरती आरक्षण, ज्याची खरी मागणी 1980-82 च्या कालखंडामध्ये झाली होती। आणि गेल्या वेळेला ईडब्ल्यूएस च्या माध्यमातून महाराष्ट्राचे कित्येक मराठा बांधव त्या ठिकाणी तरुण तरुणी कामाला लागले। आज आपल्याला 10% आरक्षणापासून ईडब्ल्यूएस च्या आरक्षणापासून आपल्याला मुखावलं लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण हे परत त्या ठिकाणी मागणी करूया आणि तुमच्या या आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे। किंबहुना साहेबांचा मुलगा म्हणून मी तुमच्या सोबत आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय, शिवाजी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा, अण्णासाहेब पाटलांचा। आपल्या सर्व मराठा समाज बांधवाच्या वतीनं आपलं एक सहकारी म्हणून मी माननीय कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र, जे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाचे जनक आहेत, त्यांच्या सुपुत्रांना मी हे निवेदन त्यांच्या स्वाधीन करतो। त्यांनी पुढील या आंदोलनामध्ये पुढील दिशा त्यांनी घ्यावी आणि मलाही मार्गदर्शन करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। माझ्या बरोबर आज खास करून सोलापूरवरून आलेले आमचे आनंद जाधव नेता, यांची अगोदरी राजेंद्रराव साहेबांची भेट झालेली, आमचे किरण पवार, आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, ही सगळी मंडळी आज म्हणजे सकाळी सोलापूरची बैठक करून या आपल्या सर्वांच्या भेटीला आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय।
की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब की झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचा अमर रे अमर रे अमर रे अमर रे एक मराठा खाली बसून अमर रे अमर रे अमर रे अमर रे एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वानंदजी स्वानंद उडे अरे इकडे की तुम्ही स्वानंद स्वानंद रिदमजी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, थोडं पत्रकारांना जागा करून द्यायचं. कनेक्ट नाही नाहीये. सर्व बांधवांना विनंती आहे, पत्रकारांना जागा करून द्यायची आहे. स्वानंद साहेब आपल्याला विनंती आहे की आपण बोलून बसायचे. घुमवर घ्या जरा. ऑडिओ रिसिव्हर त्याला रोल साहेब आज आंदोलनाला भेट दिली आहे. मागण्याही सांगते आहे. काय पद्धतीने उत्तर आज विशेषतः मी आमदार राजेंद्र राऊत साहेबांच्या भेटीसाठी आलेलो आहोत. अपक्ष आमदार म्हणून आजपर्यंत सभागृहामध्ये विधानसभेमध्ये सातत्याने मराठा समाजाला न्याय मिळावा, ओबीसीमधून आरक्षण मिळावं, त्याचबरोबर महामंडळ असेल सारथीमधून जास्तीत जास्त मराठांना शैक्षणिक कर्ज मिळावं, सातत्याने मागणी करणाऱ्या कार्यकर्त्याला अचानकपणे काही लोकांनी एकटं टाकलेलं असं मला त्या ठिकाणी दिसलं. आणि म्हणून ती व्यक्ती एक प्रामाणिकप्रमाणे वारंवार सभागृहामध्ये मांडत होती आणि म्हणून त्यांच्या मागणीला मी समर्थन देण्यासाठी आज खास करून मुंबईमधून या ठिकाणी बार्शीला आलेलो आहे. विशेष अधिवेशनाची मागणी केलेली आहे, त्या संदर्भात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे काय पाठपुरावा. राज्य सरकारने हा विषय खूप गांभीर्याने घेतला पाहिजे. सातत्याने मराठा समाजाच्या तरुणांची मागणी त्या ठिकाणी होत आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे. काही संघटना या ठिकाणी EWSची मागणी करतायत. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन बोलवून या अधिवेशनामध्ये सगळ्या सभागृहामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, उद्या गणपती विसर्जन झाल्यानंतर आपण ताबडतोब त्या ठिकाणी एक विशेष अधिवेशन 1 दिवसाचं बोलण्यात यावं. साहेब, आपण आंदोलनाला जाहीर पाठिंबा देखील दिलेला आहे, काय सांगा. खरी गोष्ट आहे, राजेंद्र राऊत साहेबांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी यासाठी मी इथे आलेलो आहे. एक स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 1980च्या दशकामध्ये ज्या वेळेला वडील आले होते त्या काळात तरुण पिढीमध्ये त्यांनी पाहिलेलं आहे. मराठा महासंघाचे पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. राजकारणामध्ये जरी ते अपक्ष आले, मी जर एका वेगळ्या पक्षाचा असलो तरी मराठा महासंघाच्या प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक मावळा हा अण्णासाहेब पाटलांच्या विचाराशी जोडले आणि म्हणून मी त्यासाठीच त्यांना भेटायला. अण्णासाहेबांच्या काळापासून भाऊ कार्यरत आहेत. दरम्यानच्या काळात जरांगे पाटलांची देखील भेट घेतलेली आहे मागण्या पूर्ण होण्यासाठी. मात्र आता कुठंतरी राजकीयाला वळण येते आणि राजाभाऊंच्या विरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे, काय सांगा. एकदम चुकीचं आहे. म्हणजे मी ज्या वेळेला TV मध्ये बातमी बघायचो त्यावेळेला मलाही प्रश्न पडायचा. राऊत साहेबांचं मी फोन करायचो, ते म्हणायचे की नाही नरेंद्र, माझी भेट ही मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आहे, माझी ही तीच कळकळ आहे. आणि मन मोकळेपणे करून ते भेटत होते आणि मला सांगत होते. अचानकपणे राऊतांच्या बद्दल काही मूडभर असणाऱ्या लोकांनी चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोचवला आणि ते मराठा द्वेषी आहेत का, ते आंदोलनाचे द्वेषी आहेत का, अशा प्रकारचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून खोटं आहे. आदरणीय आमदार राजेंद्रजी राऊत साहेब हे मराठा समाजाच्या हितासाठी भांडतात. फक्त एवढंच आहे की आमची पब्लिसिटी कमी पडते. आपण ज्या आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष आहात,
त्या आर्थिक महामंडळाच्यासाठी म्हणजे बार्शीतून युवा उद्योजक घडवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊतांनी मुंबईमध्ये तुमच्याकडे काही विशेष मागण्या केल्या आहे, कारण मराठा समाजासाठी ते पळत आहेत असं सातत्याने सांगितलं जातं. तर तुमच्याकडून काय मत आहे त्यांचं, की त्यांनी तुमच्याकडे किती वेळा आले? ही मागणी होती की काही राष्ट्रीयकृत बँका महामंडळाच्या योजनेमध्ये नजरअंदाज करतात, त्याचबरोबर काही शैक्षणिक योजना आपल्याला मराठा समाजाच्या तरुणांकरता करता येईल का? जसं आज त्यांनी जी मागणी केली की मुलींकरता जे सर्व फीज माफी केली आहे तशीच फीज माफी किंवा तशाच प्रकारची एखादी योजना आपण महामंडळाच्या माध्यमातून करून घेऊ शकतो का? त्यामुळे सगळ्या विषयावरती सातत्याने राऊत साहेब मला भेटत होते. साहेब, बार्शीत शरद पवारांची सभा झाली आणि त्यानंतर काहीशा घडामोडी घडायला लागल्या आणि मराठा समाजाचं राजकारण म्हणून वापर केला गेला असा देखील आरोप करण्यात आला. काय मला तालुका स्तरावरती काय झालं हे मला माहीत नाही, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आदरणीय शरद पवार या राज्यामध्ये काही वेळा मुख्यमंत्री होते. हे सरकार शरद पवारांच्या बोटावर चालत होतं. मग त्यावेळेला मराठा समाजाच्या वेगवेगळ्या विषयावरती जर तिने स्पर्श केला असता तर आज 42 मराठा बांधवांना आपलं जीव गमवावा लागला नसता, आज त्यांची सत्ता गेली नसती, आज ते सत्तेवर राहिले असते आणि स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांच्या तर मराठ्यांचे कैवारी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असती. परंतु शरद पवारांनी सत्तेवर असताना कधीही मराठा समाजाला न्याय दिला नाही, त्याच्या मतदानाने वापर केला, हे दुर्भाग्य आहे. साहेब, त्या ठिकाणी आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलन चालू केलं आणि त्यावेळेस एकीकडं मनोजदादा जरांगे पाटील म्हणतायत की माझा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, सगळ्या आमदारांनी ठाम राहावं, आणि एकीकडे म्हणतायत की मराठ्यामध्ये फूट पाडण्यासाठी राजकीय हेतूनं हे आंदोलन केलेलं आहे. त्याबद्दल आपण काय सांगता? मनोज जरांगेंचं वैयक्तिक मत आहे, त्या मताशी मी समर्थन नाही करू शकत, परंतु राजेंद्र राऊत साहेबांना मी पाठबळ देतो, ताकद देतो, कारण त्यांचं मन एकदम स्पष्ट आणि प्रांजळ आहे. ते म्हणत नाही की ह्याला पाडा त्याला पाडा, ते आज समाजासाठी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत, ते स्वार्थासाठी आंदोलनामध्ये उतरलेले नाही आहेत. त्याच्यामुळे खडे आंदोलनकर्ते कोण आहेत हे महाराष्ट्रानं त्या ठिकाणी आता ओळखलं पाहिजे आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबत संशय आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर संशय आहे का? नाही, मला माहीत नाही, कारण माझा त्यांचा मधल्या काळामध्ये आता संपर्क होत नाही. परंतु ज्या पद्धतीनं मराठा समाजाला पहिल्या टप्प्यामध्ये आरक्षण दिलं, 12-13%, महामंडळ दिलं, सारथी दिलं, ज्यांनी दिलं त्यांच्या विरोधामध्ये आपण भाष्य करता, याचा अर्थ स्पष्ट होतो कुठेतरी राजकारणाशी आणि या आंदोलनकर्त्यांनी जोड आता घातलेली आहे. नरेंद्र भाऊ, 288 आमदारापैकी अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे आता समोर आलेले आहेत, बाकीचे जे आमदार आहेत त्यांना काय आव्हान असणार? मी तर एकच सांगेन की प्रत्येक आमदारांनी राजेंद्र राऊतांच्याकडनं समजून घ्यावं आणि आंदोलनाची तयारी दाखवावी आणि या राज्य सरकारच्या राज्यकर्त्यांना विशेष अधिवेशन घेण्याकरिता भाग पाडावं. आमदार राऊत यांच्या विरोधात जे आंदोलन करते त्यांना आपण काय सांगा? मराठा म्हणून ते आता कधीतरी ते माझ्या विरोधात पण त्यांनी केलेलं आहे. सोलापूरमध्ये आम्ही ज्यावेळेला मोर्चा काढला त्यावेळेला ते आमच्या विरोधामध्ये होते, त्याच्यामुळे त्यांना बेस्ट ऑफ लक म्हणेल. आमचे राऊत साहेब एकदम खंबीर आहे आणि जो सच्चा लढाई असतो ना त्याला अशा लोकांच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपण काम करत राहणं. मनोज जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन चालू आहे किंवा चालू होतं? शेवटचा प्रश्न. हां, आणि आमदार साहेबांचं पण ठीक आंदोलन आहे. सर्व ठिकाणी मराठा आणि अण्णासाहेब पाटील यांची जोड कायमस्वरूपी राहिलेली आहे, परंतु त्यांच्या स्टेजवरती कुठं त्या अण्णासाहेबाचा फोटो नाही किंवा तुमच्या अण्णासाहेब पाटलांचं नाव कुठंतरी त्यांच्या भाषणातून कुठंतरी येत नाही. याबद्दल तुमचं काय म्हणायचं? असं आहे की अण्णासाहेबांना ओळखणं आणि त्यांचे विचार आपल्या अंगामध्ये रुजून घेणं हे फार कठीण गोष्ट आहे. बघा, देवीदास वडजे सर होते, मी त्यांचंही नाव घेतो. या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब जावळेंचं घेतो, विनायकराव मेटेंचं घेतो. आता ते का लावत नाही याचा हा माझा विषय नाही, तो त्यांनी ठरवावा. परंतु या सर्व चळवळीच्या लोकांचं योगदान आहे. अण्णासाहेबांनी जरी योगदान सुरू केलं अशी चळवळ, तर या चळवळीला टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक नेत्यांनी लावलं. उलट मला वाटतं प्रत्येक आंदोलनकर्त्यांनी या महापुरुषांनी केलेले आंदोलनाचे फोटो लावले पाहिजेत आणि त्यांच्यासारखी स्पष्ट भूमिका घेऊन राजकारण वेरीत आंदोलन तयार करणं हे गरजेचं आहे. धन्यवाद पत्रकार बांधवांनो.